नमस्कार, मी रामेश्वर बद्दर, मराठवाडा नेता यूट्यूबमध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे। आज एका हटके विषयावर विथ प्रूफ मी बोलणार आहे, कारण आम्ही बोलल्यानंतर अनेकांना आश्चर्याचा धक्का बसणार आहे। बद्दर मॅनेज झाले, बद्दर इकडून तिकडं गेले, जे पक्ष बदलतात, जे एका पक्षात राहतात दुसऱ्या पक्षाचं काम करतात, जे कार्यकर्त्याचा बळी देतात, त्यांच्याविषयी तुम्ही बोलू शकत नाहीत, पण आमच्याविषयी बोलू शकता। आम्हाला अमित देशमुख, ज्यांना तुम्ही प्रिन्स म्हणता, ज्यांना तुम्ही माजी मंत्री म्हणता, भैया म्हणता, मी त्यावर म्हणतो जो दिया लिया वो भैया अकेला खाया वो कैका भैया। पण अत्यंत चमत्कारिक घटना या विधानसभा निवडणुकीच्या नंतर पब्लिक है सब जानती है। अरे किती काळजी करावी राव। त्या माणसानं पाण्याच्या प्रश्नावर बोललं, सावकारीवर बोललं, मंगल कार्यालयावर बोललं, ट्रॅफिकवर बोललं। अहो आयुष्यात कधी बोलले नाहीत एवढे विषय त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना विचारले। काही वेडी माणसं काय म्हणतात, अरे त्याच्या मागचं कारण विरोधी पक्ष नेता विचारल्याशिवाय गाठी बेटी होत नाहीत अशासाठी। अरे असं नाही राव, ये प्रिंस है, ये बड़ा आदमी है, बहुत बड़ा आदमी है, ठीक है, दिल छोटा है, व्यवहार को कैसा है वो जिसका उसका अनुभव की बात है। लेकिन हमें इस बात की खुशी है कि ते परवा राजस्थानी अर्थात माहेश्वरी बैठकीला नवे शोभायात्रेला गेले। काय नमस्कार नमस्कार नमस्कार, हॅलो कासत, हॅलो भुतळा, हॅलो बाहेती, हे सोपं खेळ नाही। आणि एवढंच नाही तर जे अमित देशमुख हात नका लावू माझ्या अंगाला, हाताला सोडा। अहो त्यांनी ढोल वाजवला, ढोल जोश मध्ये डान्स टाइप ढोल केला, झांजा वाजवल्या। आता तरी उघडा डोळे बघा नीट। आम्ही म्हणणार नाहीत की अभिमन्यू पवार, संभाजीराव पाटील किंवा रमेश कराड यांनी कसं, तुम्ही असंच वागा, अशीच लाटाळी करा। कधी ए मॅनेज होता है, कधी ओ मॅनेज होता है, तो कभी छुप के गद्दारी होती है, कभी कड़प्पा आता है तो बड़प्पा आता है। आणि अशा एका परिस्थितीत लातूर महानगरपालिका डोळ्यासमोर ठेवून चालवाय असं म्हणणार नाहीत, किंवा त्या चव्हाण नावाच्या अधिकाऱ्याने येऊन भेटावं, बोलावं असं म्हणणार नाहीत। साधं उदाहरण आहे, दोन्ही बाजू मांडत असताना एखादी घटना घडली, विचारतात कुणाला, त्या खात्याच्या मंत्र्याला। लातूरमध्ये घटना घडली, एसपी डीवायएसपी, अहो कोण तो पाणी पुरवठा अधिकारी, घ्या ना नाव, म्हणजे टार्गेट एक मायनॉरिटीचा म्हणून म्हणणार नाही। पिवळं पाणी आलं, ते लिफ्ट केलं, ते पुन्हा पाईपलाईन मध्ये आलं आणि ते पिवळं पाणी पेरलं। लाख लोकांचा प्रश्न आहे, मान्य आहे, याही अगोदर पिवळं पाणी आलं होतं। पण विरोधी पक्षनेता कसा असला पाहिजे, अभ्यासपूर्ण कसं बोललं पाहिजे, हे अमित भैयांनी दाखवून दिलं। ऐका ते पिवळ्या पाण्याबद्दल काय प्रश्न विचारतात आणि किती आग्रही आहेत। नाव सांगा, नाव सांगा, नाव सांगा, म्हणजे हे तुम्ही ऐका। पाणी पुरवठा जो झाला हा रंगबिरंगी, पाणी हे गढूळ येतंय आणि पिवळं येतंय हे यांना माहित होतं, तरी त्यांनी त्याचा उपसा केला। माहित नव्हतं असं नाही, तुम्हाला माहित होतं तरी तुम्ही त्याचा उपसा केला। ते पाणी तुम्ही म्हणजे टाकीला चढवलं पिवळं पाणी, आणि ते सोडलंही। ह्यांना सगळं माहित होतं की हे पिवळं पाणी आहे। हे काय केलं त्याने आणि कोणी केलं, याला जबाबदार कोण आहे? इथं शुद्धीकरण त्यांचं केंद्र आहे, तेच पाणी तिथं त्यांनी शुद्ध केलं तरी ते शुद्ध झालं नाही, म्हणजे रंग पिवळाच राहिला। मग ह्यांनी सोडलं कसं पाणी, पुढे का सोडलं? तुम्ही नागरिकांच्या नळात का सोडलं पाणी? ते हा साधा प्रश्न आहे।
एकदा पाणी उपसा केलं नो 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 दॅट इज नॉट द आन्सर. म्हणजे याचा अर्थ कसा आहे की जे व्हायचंय ते नागरिकांचं हो. तुम्ही कारवाई कोणावर केली? 8 लाखाचं शहर, 15 दिवस रंगबिरंगी पाणी पुरवठा तुम्ही केला, कारवाई कोणावर केली तुम्ही? कोणावरच नाही. म्हणजे असं कोणी तुम्हाला दोषी आढळला नाही की ज्याच्यावर तुम्ही कारवाई केली पाहिजे. आम्हाला एवढं तरी सांगा की पाणी पुरवठा करायची जबाबदारी कोणाची होती? कोणाची? व्यक्ती कोण आहे? पाणी पुरवठा अभियंता. नाही नाही नाही, अभियंता नाही ना. त्याला कोणी ऍडिशनल म्युनिसिपल कमिशनर असेल. डिपार्टमेंट कोणाकडे आहे? कोण? नाव सांगा ना. ते नव्हते, मग अधिकार कोणाला दिले होते? पाणी पुरवठा अभियंता. नाव सांगा. मग ते विधिमंडळात नाव सांगावं लागेल. मग त्यांच्यावर तुम्ही काय कारवाई केली? विभाग त्यांच्याकडे आहे का अजून? असं कसं करता येईल तुम्हाला? असं कसं करता येईल? एखादा अधिकारी तिथं जर त्यांनी काम व्यवस्थित केलं नाही, 8 लाख लोकांचं शहर आहे तिथं, मला असं वाटतं की हे पिवळं पाणी काही घर बघून येत नाही. कदाचित सगळ्यांच्याच घरी आलं असेल. जिल्हाधिकारी महोदय गंभीर आहे, म्हणूनच आम्ही आपल्याकडे आलेले आहोत की हे महापालिका स्तरावर याच्यावर काही होत नाही, आपण लक्ष घातलं पाहिजे. मग पाणीपट्टी ते लावणार का पिवळ्या पाण्याची? नाही, 15 दिवस पाणी आलं आणि पुन्हा परत 8 दिवसांनी पुन्हा 15 दिवस आलं. तो जो कार्यकाळ आहे ना, तुम्ही पाणीपट्टी आकारू नये. त्यावेळेस ती जाहीर तरी करावी, कारण ते सूक्त त्यांना मान्य करावी लागेल. हा झाला विषय. दुसरा विषय त्याने विचारला, गावात गुंडा राज वाढत आहे, खुला गावात फार मोठ्या प्रमाणात सट्टा होत आहे. सट्टा? अहो, काही आमचे मित्र आहेत, आमचे सगळे चोर, डाकू, दरोडेखोर, सज्जन, देव, महाराज सगळेच आमचे मित्र असतात. कारण काही गोष्टी कळायच्या असल्या तर सगळ्याचीच संपर्क ठेवावा लागतो. तो कुण्या अर्थानं हा ज्याचा त्याचा अर्थ आहे, बाकी सगळं व्यर्थ आहे. अहो, डीपीला लातूरचा सट्टा किंग हा जर अमित देशमुख बरोबरचा फोटो छापणारा असेल, याचा अर्थ अमित देशमुखचा सट्टावाल्याला सपोर्ट आहे असं होतं का? नाही. पण ज्या पोटतिडकीनं आज लातूरात काही करोडोपत्याची मुलं बर्बाद होत आहेत, त्याबद्दल बोलण्याचं धाडस केलं. ऐका ते काय म्हणतात ड्रग्ज विषयी, सट्ट्याविषयी, त्यांच्याच तोंडून ऐका. लातूर जिल्ह्यामध्ये अवैध वाहतूक आणि वाढते अपघात आहेत. पुन्हा वाहतुकीची कोंडी, बेशिस्त वाहतूक, सिग्नलची व्यवस्था, या सगळ्या बाबी आहेत. त्याचबरोबर लातूरमध्ये काही अंमली पदार्थ अलीकडे पकडण्यात आले. म्हणजे ते पकडले त्याबद्दल कौतुक आहेच, पण अंमली पदार्थांची विक्री इथं म्हणजे सुरू झाली आहे, ही बाब जरा चिंताजनक आहे. त्याचबरोबर या कायदा आणि सुव्यवस्था या संदर्भामध्ये आमिर पठाण, एक मुस्लिम तरुण, त्यांनी आत्महत्या केली. त्याची आपण म्हणजे गुन्हा नोंदवलेला आहे, चौकशी सुरू आहे, पण त्याला त्या कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे अशी एक मागणी आपली आहे. वाहतुकीच्या कोंडी संदर्भामध्ये रेल्वे स्टेशनला आपण सकाळी किंवा संध्याकाळी जेव्हा रेल्वे येतात त्यावेळेला जर आपण जी गर्दी आहे किंवा ऑटो, सिटी बस, खासगी वाहनं, तिथून बाहेर पडताना अगदी हमरी तुमरी भांडणं सुद्धा होण्याच्या संदर्भामध्ये अनेक घटना आम्ही डोळ्यानं पाहिलेल्या आहेत. म्हणजे जेव्हा आम्ही पण प्रवास करतो रेल्वे स्टेशनने, तर तिथं सुद्धा माझी अशी विनंती होती की आता राष्ट्रीय महामार्ग आपला आहे, त्याला जोडणारा तो रस्ता आहे, मग त्या रस्त्याची रुंदी वाढवली पाहिजे. त्याला सब लेन्स, पार्किंग लेन्स, मेन लेन्स या केल्या पाहिजेत. समजा लँड ॲक्विजिशन सुद्धा करायची गरज भासली तर ती आपण केली पाहिजे, जेणेकरून पुढची 50-100 वर्ष तिथं वाहतुकीची कोंडी निर्माण होणार नाही, तर पुन्हा परत त्याच अडचणी येतील. राष्ट्रीय महामार्गांचं जाळ आपल्या शहराच्या अवतीभोवती खूप चांगल्या पद्धतीनं विकसित झालंय, पण अहिल्यादेवी होळकर चौक आणि गरुड चौक हा जो कनेक्टर आहे तो महापालिका हद्दीमध्ये आहे. त्यामुळे माझी अशी विनंती आहे की त्याची सुद्धा रुंदी जी आहे ती त्या आराखड्यानुसारच व्हावी. नगर विकास विभागाकडे तो एक प्रस्ताव आपण सादर करावा
दुसरं आता या संदर्भामध्ये लातूर महानगरपालिकेच्या अनुषंगाने तो तुळजाभवानी नगरचा एक विषय आहे. तिथं नागरिकांनी अशी तक्रार केली आहे की एका खासगी विकासकानं महापालिकेकडनं योजना मंजूर करून घेतली आणि त्यांचा रस्ता बंद केला. जिल्हाधिकारी महोदयांनी देखील त्याच्यात लक्ष घातलं होतं, पण महापालिकेचं असं म्हणणं आहे की त्यांनी नियमानुसार ते केलं आहे. पण नागरिकांनी त्याच्यावर आक्षेप नोंदवलेला आहे आणि राईट ऑफ वे हा जो नागरिकांना आवश्यक असतो तो तिथं नाकारण्यात आलेला आहे. त्याच्यामध्ये ज्या सुनावण्या तुमच्या अधिकाऱ्यांनी घेतल्या त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी कोणालाही नोटीस काढली नाही. हे सुनावण्या घ्याव्या लागतात. तर त्या टाउन प्लॅनरनी कोणालाही नोटिसा काढल्या नाहीत आणि ते साधारणतः विकासकाला धार्जिण असं ते योजना मंजूर केलेली आहे. आता म्हणजे सचिवांकडं आता याची तक्रार आम्ही नोंदवली, म्हणजे ते नागरिकांनीच नोंदवलेली आहे. तर मला असं वाटतं की आपण त्यांना सूचना द्याव्यात की कुठं काही कायदेशीर चुका झाल्या असतील तर त्यांनी तपासून बघाव्यात. तिसरा मुद्दा, मंगल कार्यालय. गेल्या 1.5 वर्षात किती मंगल कार्यालय झाले असतील. गोजमगुंडेंचं झालं ते तर प्रचंड पार्किंगचं आहे. मग बाकी बाबळगावला जायचं मंगल कार्यालय, जे भैयाला कायम अडचणीचं, नो भैया अमित देशमुखाला कायम अडचणीचं ठरू शकतंय. दुसरं धनंजय देशमुखांचं मंगल कार्यालय, शेजारी प्रदीप पाटील खंदापूरचं मंगल कार्यालय रस्त्यावर आहे. तिथं तर पार्किंगला जागाच नाही. पण बोलले, धन्यवाद देतो. खरोखर हा प्रश्न उचलून सोडून देणार का शेवटपर्यंत या प्रश्नाला पार्किंगसाठी बंदी घाला म्हणजे. मग उद्या मंगल कार्यालयवाले जाणार, साहेब भैया नमस्कार, चूक झाली आमची, आम्हाला माफ करा, आमच्या पोटावर मारू नका, आम्ही करोडो रुपये जागेचे करोडो रुपये बांधकामाचे घातले. पण काही असो, लातूरच्या एकंदरीत मूलभूत प्रश्नावरती बोलले की काय बोलले आणि कारवाई करा, बंद करा सांगितलं, याबद्दल सुद्धा धन्यवाद द्यायला पाहिजे. लातूर शहर महानगरपालिकेला माझी अशी विनंती आहे की ज्या मंगल कार्यालयांनी वाहनतळाची व्यवस्था केलेली नाही, त्यांच्या मंगल कार्यालयाचं जे क्षेत्रफळ आहे त्याला अनुज्ञे असं वाहनाची व्यवस्था जर नसेल तर तुम्ही परवाना कशासाठी चालू ठेवला त्यांचा. तुम्ही ऍक्शन नाही घेतली तर असंच चालू राहणार. मग तिथं वाहतूक होते, इतरांना त्याचा त्रास होतोय, अपघात होत आहेत वगैरे वगैरे. त्यामुळं तुम्ही पहिल्यांदा सगळ्यात तिथे सर्वेक्षण करून जेवढं त्यांचं क्षेत्रफळ आहे त्याच्यासाठी लागणारी वाहनांची व्यवस्था त्यांनी ठेवली का नाही डेडिकेटेड, तरच तुम्ही चालू ठेवायला पाहिजे. नाहीतर त्याला वाहनतळाची व्यवस्था करायला सांगायला पाहिजे. लगेच तुम्ही कारवाई करावी अशी माझी विनंती आहे. पाण्याच्या वर बोलले, सावकारीवर बोलले आणि कुणाचा लग्न असेल, कुणाची 61 असेल, अहो एक असा, अरे नवऱ्या नवरीला तुम्ही नमस्कार करता ना काय, अहो काय म्हणजे किती विनम्रता हो. हे प्रिन्स नाही, कॉमन मॅन वागतायत. तरी लोक म्हणतात लातूर शहर महानगरपालिकाचा काळजी करू नका, कारण ज्या पद्धतीनं भाजप अंतर्गत जे वातावरण आहे तिथं ब्रह्मदेव आला तरी त्यांच्या गटातटाच्या पुढं, आणि तुमचे उद्या त्यांना भीती आहे. साखर कारखाने आहेत, बँका आहेत, त्यांना घ्यायच्या नाहीत बँका ताब्यात, साखर कारखाने ताब्यात. आणि तुमचे गॉडफादर जे साहेबाची पुण्याई आहे, साहेबाचं जो नाव लौकिक आहे, आणि दिलीपरावजी देशमुख, आहो तुम्ही साखर कारखान्याच्या 21ची जाहिरात तुम्ही कुणाला नका द्या. फक्त एकच मत, एक मतला तुम्ही सगळ्या जाहिराती द्या. एकही वर्तमानपत्र तुमच्याविषयी लिहिणार नाही, युट्यूबवाला बोलणार नाही. अहो इकडं पाणी सोडलेले किती विषय घडले, दर्जी बोरगावचा घडला, अजून नाही त्या गावचे घडले, बैल मेले, बैलाची कातडी सोडली गेली. पण काही असो, तुम्ही बोललात हे फार महत्वाचं आहे. काही ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणामध्ये सावकारी चाललेली आहे, त्याच्यामुळे गुन्हेगारी वाढायला लागली. त्या जे सावकारी आहेत त्यांचे जे काही वसुलीचे लोक आहेत ते जाऊन धमक्या देतात कुटुंबाला, मग महिलांना धमक्या देतात, मुलींना धमक्या देतात, गैरप्रकार घडतात. आमच्याकडे तक्रारी आलेल्या आहेत. तर ह्या ज्या काही फायनान्स कंपन्या आहेत याच्यावर काय नियंत्रण आहे सर? त्याचा एक उपाय असा आहे की जिल्हाधिकारी महोदय, आपण जर बँकांना सूचना केल्या, राष्ट्रीयकृत बँका, की तुम्ही तुमच्या शाखा तिथं अधिक उघडा.
कारण तो जो पैसा आहे ना तो त्यांना तिथे मिळत नाही. आणि बरं तो पैसा त्यांना का मिळत नाही, कारण आपलं घरच त्याच्या नावावर नाही. म्हणजे हा जो अनऑर्गनाइज सेक्टर फायनान्स आहे, हा आपण जर त्यांना जर काही तरतुदी करून दिल्या, त्याचे कॅम्प्स जर त्यांनी घेतले, आम्ही मदत करू त्यांना कॅम्प्स घेण्यासाठी, तर तो काय त्याला काय होतं की बँकांमध्ये सुद्धा त्याला म्हणजे त्याचं सिबिल नसल्यामुळं, केवायसी नसल्यामुळे त्याला कर्ज मिळत नाही. मग त्याला ह्या मार्गाने कर्ज घेतल्याशिवाय पर्याय नाही. बरोबर मित्र हो, सचमुच बदल हो रहा है क्या? कि हा बदल मग मंगल कार्यालयाचा असेल, अहो परवा हे साध्या साध्या ठिकाणी जाऊन पाहणी करणारे, भेट देणारे अमित देशमुख परवा राष्ट्रीय महामार्गावर जो अपघात झाला, त्या अपघातात रस्त्याच्या कडेला ट्रक एसटी पलटी झाली. फक्त तो जवळचा महाग फिरणारा कॉन्ट्रॅक्टर आहे म्हणून त्याचं नाव जाहीर होत नाही का? अमित देशमुख मध्ये बदल झालाय अशी अपेक्षा करूया. ते नमस्कार करत आहेत, ढोल ताशा वाजवत आहेत, झांज वाजवत आहेत, लोकांना भेटत आहेत, वृक्षारोपण करत आहेत. आणि एवढंच नाही, अहो किती नेत्यानं बरोबरीची कुस्ती असती. आयुक्ताला जबाबदार धरा ना, आयुक्तावर कार्यवाही करा ना. वाय इंटरेस्ट इन चव्हाण? कारण त्याचा वाली कोणी नाही, त्याचा बळी द्यायचं पाप होता कामा नये. ट्रॅफिक खूप चांगला विषय गेला बिचारा कदम. बाबळगाव म्हणजे काय अमेरिका आहे का? तो त्याच गुणाचा होता. पण एकंदरीत जो बदल होत आहे आज आपण सकारात्मक घेऊया, विचार करूया. पाण्याचा प्रश्न, सावकारीचा प्रश्न, मंगल कार्यालयाचा प्रश्न, त्याचबरोबर वाहतुकीच्या अडथळ्याचा प्रश्न आणि सावकारी. अहो मरत आहेत लोक, चिठ्ठ्या ठेवून मरत आहेत. आणि किती प्रेम करावं हो मतदारावर, त्यांच्या लेकरा बाळावर, बायकावर. काय धन्य धन्य भैया. आम्ही म्हणतो ना, लिया दिया हो भैया, अहो कुछ नहीं भी दिया, अखेरा भी दिया, लेकिन कुछ काम के लिए. आणि असाच प्रकार हा विलासराव देशमुख मार्गाचा जो आहे तोही सुटला जावा. त्याच प्रकारे हाय मारा माऱ्या इंजिनिअरिंग कॉलेज मी आणलं, शुभेच्छुक माझा मुलगा, माझा पार्टनर, माझं सगळं. पण तुम्ही सपुरावा बाप दाखव नसता श्राद्धकार. तुम्ही जे दाखवताय, जे करताय, आणि साखर कारखानदारी तुमचा कोणीच हात धरू शकत नाही. ते टेक्निक आहे. त्याचबरोबर दुसऱ्या कुठल्याही शिक्षण संस्था एकही मेरिट मध्ये तुमच्याकडे नाही. त्या ठिकाणी खालच्या लोकांचं व्यवस्थापन. आणि म्हणायचं का अमित देशमुखांच्या संस्थेमध्ये कुणीही गुणवत्तेचा विद्यार्थी तयार होत नाही. असो, त्याच प्रकारे आम्ही जाहीर सांगू इच्छितो, लातूरातला शिक्षण संस्थाचा अनुदानित किती फीस घ्यायला पाहिजे, किती घेतली जाते, ट्युशन क्लासेस कशा पद्धतीनं नंगनाच करतात, त्यांना वाहतुकीला सोय नाही, जमिनीचे भाव ज्यांच्यामुळे वाढलेत. भैया देर आए दुरुस्त आए, दुरुस्त रहो, लोगों के साथ कायम रहो, यही शुभकामना के साथ मराठवाडा नेता यूट्यूब शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा. धन्यवाद, नमस्कार.